माझ्या शेतामध्ये पवनकी चक्कीच्या लोकांनी जे अतिक्रमण केले त्या अतिक्रमणाबाबत मी विचारपूस केला असता जी माझ्यावर मारहाण झाली होती. त्या मारहाणीमध्ये मी तक्रार दिला असता गेलो असता पोलीस स्टेशनमधल्या लोकांनी तक्रार घेतली नाही आणि कोणी मला विचारपूस केली नाही. याचं कारण फक्त मला यांनी पोलीस स्टेशनमधून कारण काय यायचं की बाबा तक्रार एवढं मारहाण होऊन सुद्धा पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही, याच्या मागं कोण आहे? एवढं शेतकऱ्यावर अन्याय का? पोलीस स्टेशनचा काही संबंध, पोलीस स्टेशनला मारहाण झाली तर तक्रार घ्यावं, शेतकऱ्यावर अन्याय का बरं करावं? माझ्या नवऱ्याची तक्रार काही त्यांनी घेतली नाही. तिथे यावे आम्हाला विचारपूस करावी आमची, काय अन्याय झाला आमच्यावर ती द्यावं त्यांनी आणि मीडियावर काय बी असं खोटे बातमी देऊन त्यांनी, एवढीच माझी अपेक्षा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली मी व बारोळी येथील गरीब शेतकरी ज्याच्यावर अन्याय झाला, सचिन ठोंबरे, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे मुलं, त्याचे घरचे, आम्ही सगळे पोलीस जे अन्याय करते त्या अन्यायाविरोधात आज इथं बसलेलो आहोत. ज्या पोलिसांना वाटते की आम्ही अन्याय केला नाही त्यांनी इथं यावं व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या खाली बसून सगळ्याला सांगावं की अन्याय कोण करत आहे आणि कोण करत नाही व त्यांनीच इथं येऊन आम्हाला न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे. आणि मी इथले PI खांडेकर आणि त्या बीटा मल्हार जे आहेत त्यांची बदली करावी. खांडेकर PI हे माझ्यावर षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न कालपासून करत आहेत आणि ते सगळ्यांना खोटं बोलतात. टीव्हीवर त्यांनी बाईट दिल्यात, टीव्हीवर बाईट आल्यात. माझं म्हणणं काय, जो कोण फिर्यादी आहे तर फिर्यादीला समक्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी, इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत पोलिसाचे, त्यांनी यावं आणि लाईव्ह सगळ्यासमोर आम्ही इथं महाराजांच्या पुतळ्याखाली बसलो तिथं येऊन त्याचं काय म्हणणं आहे त्याच्यावर काय अन्याय झाला हे त्यांनी स्वतः येऊन लाईव्ह स्वतःच्या डोळ्यानं बघावं आणि कानानं ऐकवून याच्यावर त्यांनी निर्णय घ्यावा. ही माझी एवढी शासनाला प्रशासनाला विनंती आहे.